जळगाव मधल्या राजमल लखीचंद ज्वेलर्सची 1,69,00,000ची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली। शरद पवारांचे निकटवर्तीय माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का बसलाय। स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडची 1,69,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली। नाशिक आणि जळगाव मधल्या संपत्तीचा यामध्ये समावेश आहे। ही माहिती ईडी नागपूर कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडून। वाल्मिक, खरं तर अशा पद्धतीने राजमल लखीचंद ज्वेलर्सची मालमत्ता ईडीने जप्त केलेली आहे। यानंतर ईडीने प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलंय आणि ज्वेलर्सच्या मालकांकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? निश्चितच बघायला गेलं तर शरदचंद्र पवार यांच्या निकटवर्तीय असलेले जे आहे राजमल लखीचंदचे संचालक ईश्वरलाल जैन यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। निश्चितच या संदर्भात त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असला मात्र त्यांचा कुठलाही संपर्क साधलेला नाहीये। सातत्याने ईडीची ही आता बघायला गेलं तर ही नोटीसच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या कार्यालयावर ही नोटीस देण्यात आलेली आहे आणि हा जो प्रकरण जो आहे हा साधारण 525 कोटी रुपयाची ही मालमत्ताचा कर्ज घेतल्याच्या प्रकरणाची ही नोटीस मांडली जाते आहे। त्यामध्ये यांचा समावेश कधी बघायला गेला तर साधारण जळगाव आणि नाशिक व इतर त्यांच्या कार्यालयांवर देखील ह्या नोटीसचा केलेल्या आहेत। विशेष करून मागील काही महिन्यापूर्वी त्यांच्या कार्यालयावर छापे देखील टाकण्यात आलेले होते। साधारण 3 ते 4 दिवसपर्यंत ईडीचे अधिकारी व कर्मचारी त्याच ठिकाणी तळ ठोकलेले होते आणि ही मालमत्ताची संपूर्ण माहिती घेण्यात आलेली होती। पण साधारण बघायला गेलं तर ही आता मेलद्वारा त्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि पुढील देखील अशीच कारवाई आणि हे माहिती जी आहे ही जी आहे वरिष्ठ अधिकारी जे ईडीचे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं ही माहिती जी आहे मेलद्वारा किंवा त्यांच्या बाय पोस्ट ह्या नोटिसा त्यांना बजावण्यात जात आहे ईश्वरलाल जैन यांना। धन्यवाद वाल्मिक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर राजमल लखीचंद ज्वेलर्सची मालमत्ता आता ईडीकडून जप्त करण्यात आली।